महाराज की जय। श्री नवलाई देवी माते की जय। राधाकृष्ण जांगल देवा की जय। श्री सत्यनारायण महाराज की जय। कुरणे गावचा नवलाय देवी रंगणी धावत यावे कुरणे गावचा नवलाय देवी रंगणी धावत यावे रंगणी धावत यावे धावत यावे धावत यावे कुरण गावच्या नवलाय देवी कुरण गावच्या नवलाय देवी रंगणी धावत यावे रंगणी धावत
रसिक जन हो, आपल्या हिंदू प्रथेप्रमाणे कोणतंही शुभकार्य करायचं म्हटलं की सर्वप्रथम आलं ते गणेश पूजन. आणि याच अनुषंगानं आम्ही सर्वप्रथम सादर करत आहोत श्री गणेश आराधना. श्री गणेश आराधना. अगं प्रिये, या शुभ प्रसंगी या गणरायाची आराधना करूया. चल तर. महाकार्य सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव. शुभकार्येषु सर्वदा. वंदितो मी माझ्या गणाला, शुभ कार्याला, शुभ दिनाला.
शुभ दिनाला रसिक जन्म नमन झालं, गणेश आराधना झाली, परंतु हे एक नमन माझ्या कोरणेगावचे ग्रामदैवत, माझ्या कोरणेगावची रक्षण करती आई नवलाई चरणी हे शब्द सुमनांचं नमन, हे शब्द सुमनांचं नमन. हे गोरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. काजळी नदीच्या घाटात दरी डोंगर टोकात काजळी नदीच्या घाटात दरी डोंगर टोकात आई नवलाई बसली कुरण्यात बसली राईच्या अंगणात आई नवलाई बसली पालखीत बसली राईच्या अंगणात.
मंडळ पूर्ण मध्य पडेवाडी तालुका लांजा सविनय सादर करत आहोत हे पौराणिक वगनाट्य आतंक लवणासूर दैत्याचा आतंक लवणासूर दैत्याचा आतंक लवणासूर दैत्याचा सर्व देवतांचे राज्य जिंकायचे आहे मला. शंभरासुरा महाराज महाराज शंभरासूर आपल्या आज्ञेचे पालन करताना शंभरासुरा अरे आपल्याला सर्व देवतांचे राज्य जिंकायचे आहे पण कोणत्या देवापासून सुरुवात करावी हेच काही कळत नाही. महाराज हे तर आपल्याला नारदाशिवाय सांगू शकत नाही. हा अरे खरं आहे तुझं म्हणणं आणि नारदाला या ठिकाणी हजर कर. का बरं आणि ते म्हणजे नारद हा सप्ता पाताल ब्रह्मांड करणारा लोकांचं काय मला सापडणार. अरे तेही खरंच आहे पण अरे आपल्याला कोण मार्ग दाखवणार कोण मार्गदर्शन करणार. नारायण नारायण तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे हे लाभले जीवन बहुमोलाचे हे लाभले जीवन मानवा तू माणूस मानवा तू माणूस तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन
पाताळ सतत गमन करणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणतात मला. नारायण नारायण. माझ्या तळपायाला गांजवायला लागलं, शिवायला लागलं तर मी समजतो स्वर्ग लोकामध्ये काहीतरी घटना घडली आणि त्या घटनास्थळी मी धावून जातो. नारायण आणि माझी ही बेबी म्हणजे नाभी कमळ शिवायला लागलं तर मी समजतो पाताळ लोकामध्ये काहीतरी घटना घडली आणि त्या घटनास्थळी मी धावून जातो. नारायण नारायण. आणि माझी ही लांब शेंडी पक्षाप्रमाणे या बाजूला आणि त्या बाजूला पडपडायला लागली तर मी समजतो मृत्यू लोकामध्ये काहीतरी घटना घडली आहे आणि त्या घटनास्थळी मी धावून जातो. नारायण नारायण. हो आले लक्षात. गजासुराचा बाहू लवणासुर दैत्य हा फार उन्मंत झाला आहे. तिथे जाऊन काहीतरी कलेचे साधन मिळते का ते पाहूया. नारायण नारायण नारायण. या देवर्षी या. आपल्या येण्याला धन्य झालो मी, धन्य झालो. नारायण नारायण. लवणासुर दैत्या तू एवढा चिंताग्रस्त का बरं दिसत आहेस? होय नारदा, अरे खरं आहे तुझं म्हणणं. खरंच मी चिंतातूर आहे नारदा, खरंच मी चिंतातूर आहे नारदा. अरे तुला तर माहीतच आहे माझा बंधू गजासूर याला त्या फुलेला शिवशंकरानं ठार मारला आणि त्याचं शीर कापून स्वतःच्या पुत्राला चिकटवून त्याला साठवत केलं. नारदा, अरे प्राण गेला तो माझ्या बंधूचा गेला रे. प्राण गेला तो माझ्या बंधूचा गेला. हा नारदा, अरे याचा बदला घ्यायचा मला सर्व देवतांची राज्याची कच आहे. कोणत्या देवापासून सुरुवात करावी हेच काही कळत नव्हतं आणि योगानं धन्य झाला. नारायण नारायण. लवणासुर दैत्या या चिंता करण्याची काहीच कारण नाही. म्हणजे नारदा, लवणासुर दैत्या प्रथम तू इंद्रदेवावरची स्वारी कर आणि इंद्राचं नंदनवन धार्मिक कर म्हणजे सारे देव तुला आपोआप शरण येतील. नारायण. म्हणजे साक्षात तुम्हा देवांचा राजा इंद्र याची अमरावती पवित्र करतोस. या असा जातो आणि इंद्रदेवाला सावध करतो आणि लवणासुर दैत्याचं आणि इंद्रदेवाचं युद्ध पाहण्याचा आनंद घेतो. तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडता खाणी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडता काणी. दगडाच्या तालामधुनी गायले अभंग. दगडाच्या तालामधुनी गायले अभंग. देवाजीचा पडता काणी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडता काणी. दगडाच्या तालामधुनी गायले अभंग. गायले अभंग.
आलेल्या पारदर्शी कुमारी विधी संजय पेजे, कुमारी विधी संजय पेजे यांच्याकडून खास करून नारदासाठी व नारदाने गायलेले व नारदाने युगे युगे विठ्ठीमध्ये उभा हे गीत गायले पाहिजे, यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. तरी नमन म्हणतो आपल्यावर. धन्यवाद. ब्रह्मा विष्णू आणि महेश या सहा देवतांच्या आशीर्वादाने मी अमृत राहत आहे. माझ्या राज्यामध्ये सरसुखता लोळ घेत आहे. नारायण नारायण युगे युगे विठेवरी उभा रखुमाईचा वल्लभा युगे युगे विठेवरी उभा रखुमाईचा वल्लभा हवाली चंदंटीला शोभे विठू सावळा हवाली चंदंटीला शोभे विठू सावळा विठ्ठला 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 नारायण नारायण इंद्रदेव तुम्ही एवढे स्वस्त का बरं दिसत आहात? मुनिवर्य आपल्या बोलण्याचा अर्थ मला काहीच समजलं नाही. नारायण नारायण इंद्रदेव गजासुराचा बाहू लवणासूर दैत्य हा आपल्या भावाचा पिनाचा बदला घेण्यासाठी सहाऱ्या देवांची राज्य काबीज करण्याचा स्वप्न पाहत आहे आणि प्रथम स्वारी या आपल्या नंदनवनावरती आहे म्हटलं म्हणून म्हणतो सांभाळा आपलं राज्य. नारायण नारायण ठीक आहे मुनिवर्य या म्हटलं. नारायण नारायण चंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मणी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला.
हे रामराजी तुम्हाला मिळते घटना आहे मग शिकवा राणीची उडी भासत आहे. इंद्रपत्नी छचे तिला माझी राणी बनवावं असं का? हो महाराज. अरे मग चाल त्या शचीचा महाल केला पाहिजे.
त्या परस्त्रीची अभिलाषा करणारे आजपर्यंत कोणती दैत्य उरले म्हणून तो त्या इंद्रदेवाच्या सज्जनात सोडून दे यात तुझं बळ आहे. नारायण नारायण. हे नारदा, अरे हे पहा, अमरावतीचा राजा, अरे तुझा देवांचा राजा इंद्र युद्धामध्ये हार खाऊन मारला. अमरावतीचा राजा हलवण्याचं दैत्य आहे. नारदा, अरे तू या राजाला अरे राणीची उडी भासत आहे आणि म्हणून इंद्र पत्नीचे तिला भाजीची राणी बनवणार आहे. तू माझ्या मार्गामध्ये अडवू नकोस. अरे नारायण नारायण. लग्न सुदैत्या सची एक साधी सुधी स्त्री नसून महान प्रतिवत आहे. तिने जर मनात आणलं तर तुझा क्षणात भस्म करून टाकेल. नारायण नारायण. नारदा, अरे हा तुझा निव्वळ भ्रम आहे. मला कोणीही मारू शकत नाही. तू जातो. नारायण नारायण. लग्न सुदैत्या मी तुला शाप देत आहे. जर त्या सचीच्या अंगाला हात लावशील तर तुझा चलून भस्म होईल. अरे नारद आपल्याला शाप देऊन मोकळा झाला. परंतु शंभरासुरा अरे अजून राहिला आहे. त्या भोळेनाथ शिवशंकराचा कैलासवास. आणि ते या देवाचे कैलास. भक्तांच्या रक्षणासाठी मी राहून घेऊन आहे. तुम्हाला देव कोण म्हणणार पण मी त्यांचा विचार केलाय. आपण मंदिरात येऊन मंदिरात परत जा. काय स्वामी येते मी.
तालावरती धाय धाय अरे धाय 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 नाचणार होतो. माझ्या लवणासूर दैत्याची काय कल्पना असतात. तुझा ही युद्धाचा मार्ग. शांत हो, तुझा काहीतरी गैरसमज. अरे कर्तव्य समज. अरे मला सांग. ठीक आहे, एक तुला मी माफ करतो आहे, पण मला सांग, हा भोळेला शिवशंकर सापडणार. नारायण नारायण लवणासुरा शंकर देवाचा शंकरदेव सापडण्यासाठी एक उपाय आहे. आणि तो कोणता? नारायण नारायण. प्रथम तू शंकर देवाच्या पार्वतीला पट्टेराणी बनव, म्हणजे शंकरदेव तुला आपोआप शरण येतील. नारायण नारायण. म्हणजे या लवणासूर दैत्याला वेळा समजतात. नारायण नारायण. अरे ज्यावेळी इंद्रपत्नी शचे हिला माझी मी राणी बनत होतो, त्यावेळी आलास आणि शाप देऊन मोकळा झालास. आणि आता त्या पार्वतीला माझी पट्टावाणी होण्यासाठी सांगत आहेस. अरे राग वाटायला पाहिजे ना तुला. लवणासुद्धा सच्ची आणि पार्वती फार मोठा अरे कोणता फरक राधा मला सांग. अरे शची एक स्त्री आहे, बरोबर आहे ना? नारायण नारायण. आणि पार्वती सुद्धा स्त्रीच आहे ना? नारायण नारायण. यामध्ये फरक कोणता ना? नारायण नारायण. लवणासुद्धा सच्ची एक साधी सुधी स्त्री व पार्वती आदिमाया, शक्ती, महाकाली, दुर्गा असे तिचे अनेक अवतार आहे. म्हणून म्हणतो शंकर देवाच्या पार्वतीला तू पट्टेराणी बनव, म्हणजे शंकरदेव तुला आपोआप शरण येतील. अरे खरं आहे तुझं म्हणणं, म्हणजे पार्वतीत माझी पट्टेराणी व्हायला पाहिजे. परंतु नारदा, ही पार्वती मला कुठे सापडणार? नारायण नारायण. लवणासुद्धा पार्वती व नंदी मंदार पर्वतावरती गेले. तिथे जाऊन तू त्यांना घेऊन ये. या क्षणी मी का मंदार पर्वतावर आक्रमण करतो आणि पार्वतीला माझी राणी बनवतो.
म्हणजे फार वेळेत आहेत. यांना देव म्हणजे मेणाची बाहुली वाटते. अरे कुठे तुम्ही आणि कुठे ते देव, यात मात्र दैत्यांची काही चूक नसते. त्यांचं मरणकाल जवळ आलं तर त्यांना काही करायचं लागतात. चला तर पाहूया लवणाचं दैत्य किती पापे करतो ती. आई बापाची सेवा कराया देव येईल का, आज देव येईल का, असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का, असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का. आई बापाची सेवा कराया, आई बापाची सेवा कराया देव येईल का, आता देव येईल का, असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का, असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का. आई बापाची सेवा कराया, आई बापाची सेवा कराया देव येईल का, आता देव येईल का, असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का, असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का. आई बापाची सेवा कराया, आई बापाची सेवा कराया देव येईल का, आज देव येईल का, असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का, असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का. आई बापाची सेवा कराया. धन्यवाद ऋषीजनो, धन्यवाद. आपल्याच मनापासून आलं पारितोषिक कसं आहे. अश्मी संतोष आगरे हीच कडून खास नारदासाठी 101 रुपये पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी वनिता वासुदेव रामबाडे हिच्या स्मरणार्थ विहान रुपेश पुजारी याचकडून 51 रुपये पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे तनिष ऋतिक रामबाडे याचकडून 51 रुपये पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे वेदिका विनोद कांबळे यांच्याकडून 51 रुपये पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे आरोही विनोद कांबळे यांच्याकडून 51 रुपये पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे जीविका जयेश दर्डे या सर्वांकडून 51 रुपये पारितोषिक आलं आहे. तर आम्ही राधाकृष्ण नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे अरे खूप वेळ झाला, स्वामी अजून आले कसे नाही. अति सुंदर. अगं वा सुंदरी वा, तुझं हे मादक सौंदर्य पाहून मन कसं ती प्रसन्न झाला आहे. खरंच अगं मन कसं ती प्रसन्न झाला आहे. अरे अरे तू कोण आहेस आणि ते कशासाठी आला. लवणासूर, लवणासूर दैत्य म्हणतात मला. पार्वती अगं तुझा तो भोळापती शिवशंकर युद्धामध्ये हार खाऊन पळून गेला. तुझा कैलास माझा झाला आहे. हे बघ पार्वती, माझी पटकराणी हो. अगं
यातच तुझा भला आहे. अरे नवरा पार्वती म्हणजे मेणाची बावलडली काय उत्तर द्यायला घेऊन गेलो. मनात आलं तर दारू भस्म करायचा. हे पार्वती, तुझा निव्वळ क्रम आहे. मला कोणीही मारू शकत नाही. तो मुकाट्यानं माझ्या बरोबर चाल, नाहीतर तुझ्यावरती बळजबरी करावी लागणार. अरे नवरा माझ्या रक्षणासाठी कित्येक गण व महाकाली सज्ज आहे. अगं बोलाव. अरे नंदीश्वरा बोलाव. अरे नंदीश्वरा. थांब नवरात्रा. अरे पार्वती मातेच्या रक्षणासाठी शिव शंकराने आपला नंदी पहिल्या स्थळावरून तुझ्यावरती आक्रमण करून पाठवलाय. हा नंदी विराट रूप धारण करून तुझ्यावरती आक्रमण करतोय. लवणासुरा, हा विराट रूपी नंदी तुझ्यावरती आक्रमण करतोय. तेव्हा सावध राहा लवणासुरा.
ऐकत अजून महादेवी प्रकट होत आहे सावद्रामधलं. थांब लवरासरा. अरे नंदेश्वराचा पराक्रम तर तू पाहिलाच आहेस. आता तुझ्यावरती ही महाकाली रूपी प्रकट होऊन आक्रमण करते, तेव्हा सावध राहा लवरासरा. ए महाकाली, अशी समोर ये. ही पहा महाकाली तुझ्यावरती प्रकट होऊन आक्रमण करते.
केला ते सुद्धा पाहू नाही. हे नंदीश्वरा मी देखील युद्ध केलं प्रकट झाली होती परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. हा देवा त्या लवणासुराचा मृत्यू कोणाच्या हाती आहे हेच काय कळत नाही. हो आलं लक्षात. लवणासुराचा मृत्यू स्कंद व वीरभद्र या दोन्ही मानस पुत्रांच्यातच आहेत. हे दोघे कैलासपर्यंतच्या पूर्व व पश्चिम दिशेला ध्यानस्थ बसले. त्यांना आक्रमणासाठी पाठवावे. चला तर महादेवा वेळ कशाला. कोणीही देव नाही. ब्राह्मण व गायीच्या पूजेवरती बंदी घातली पाहिजे. हा लवणासुर दैत्य देव आहे आणि यापुढं या लवणासुराची पूजा व्हायला पाहिजे. अरे थांब, अरे थांब लवणासुरा थांब. तुझ्या भेटीसाठी हा शंकराचा मानसपुत्र स्कंद येत आहे. हा स्कंद येत आहे. अरे लवणासुरा तुझ्या भेटीसाठी हा शंकराचा मानसपुत्र स्कंद येत आहे. हा स्कंद येत आहे.
त्या पार्वती मातेला सोडून दे आणि तू चालत हो. शंकर देवाचा धन्यवाद रसिक जन हो, धन्यवाद. आलेला पारदर्शक कैलासवासी महेश सुभाष बोराटे, कैलासवासी महेश सुभाष बोराटे यांच्या स्मरणार्थ कुमार अंश मनोज बोराटे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कार्तिक घवाळी, चिन्मय घवाळी, रणवीर घवाळी, श्रेयश मांडवकर व परी मांडवकर यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच नवतरुण मित्रमंडळ मधलीवाडी डोरले, नवतरुण मित्रमंडळ मधलीवाडी डोरले यांच्याकडून कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच नवतरुण मित्रमंडळ मधलीवाडी महिला मंडळ डोरले यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर राधाकृष्ण नमन मंडळ पूर्ण मधली पडियावाडी आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद दर्शनो वग्नाचा भाग आपण पाहिलाच आहे. आता आपल्या समोर सादर करत आहोत नखलदार आणि विनोदी गवळ. पहाटेच्या मंजूर प्रहरी, पहाटेच्या मंजूर प्रहरी तव बिंदू में धरती नाहून निघाली. खुरड्यामधून कोंबड्यानं बांधली, गोठ्यामधून गाईचं हंबरणे गोडे, रानावनामध्ये पाखराने किलबिलाट केला. सूर्याच्या खूप ठिकाणी तव बिंदू नदीनं मोठ्यानं रोखले. पण वाऱ्याची मंजूर हळवार झुडूक पहाटेला अंगाला स्पर्श करू लागली. तशी कवळी दादा व गोपिकांना जागली. हे पहाटेचं वर्णन आमच्या गीताचे बोल आपल्याला काय सांगत जातात ते ह्या गीतातून सादर करत आहोत. ते ह्या गीतातून सादर करत आहोत. बोली गजरा डोई मधी गवळण नटली साधी सुधी. बोली गजरा डोई
या कोंबड्यान गाव जागविला चला पोरीनो जाऊया बाजारला या कोंबड्यान गाव जागविला चला पोरीनो जाऊया बाजारला
धन्यवाद आलेलं पारितोषिक ऋतिक बेनकर प्रथमेश पाटील आंब्याचे मालक व ऋतिक कुंभार यांच्याकडून त्या आत्ताच्या झालेल्या गवळी संगीतासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नमन मंडळ आपल्या बरोबर धन्यवाद. लुकता लपला तो चंद्र सूर्य उगवे प्रकाश पडला सूर्य उगवे प्रकाश पडला प्रभा गुंतली बंधना जपला तो चंद्र नभा निळांबरी तारे गलुकलुकतात जपला तो चंद्र नभा सूर्य
मावशी अगे मावशी बरोबर थाट मारून बोलते मावशी अगे मावशी काय अगं मावशी का मावशी आहे मथुरेचा हा बाजार तुम्हा पोरींची ही गडबड आता वरड आले मी धुण्याच माझ्या लेकराच मी धण्याच
अगं बया 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 दमले का दमले त्या पोरींच्या गडबडीत गाव झाले आणि फार बघा दमले हे जाऊन हे राधेला विचारत पाहिजे. अगे राधा गे राधा काय ग मावशी. अगं राधा तुला किती हाका मारला. अगं मावशी मी ऐकलं नाही. नक्की तुझं लक्ष कुठे होतं. अगं मावशी आम्ही पोरी नक्की बोलतोस ना. अगं मावशी तिकडे बघित होती साईडला कुठे कोण आहे गे. अगं मावशी काहीतरीच काय ग हे बघ कसे टक्का मक्का बघताय तुझ्याकडे. मावशी काय करते ईश्वर. अगं पण चाललीस तरी कुठे. अगं मावशी आम्ही मथुरेच्या बाजारात चाललो. नक्की मथुरेत बाजार चालूस ना. अगं मावशी वाटत नाही. काय म्हणतेस काय नक्की. अगं राधे मग तुझी बाजारात चाललीस ना मग काय आणलेस की नाही. हो मावशी आणलंय ना. काय काय आणलेस. अगं मावशी दही दूधच ना. हो का मावशी मग सांग पाहू. अगं मावशी पण हे तुला सांगायलाच पाहिजे. अगं हो हे सांगितलं पाहिजे नाहीतर बाजार कसं भरणार. ठीक आहे मावशी ऐक तर. अगं काय काय तुमच्या माठात काय काय मावशीला सांगा. झालं ना अजून तुझं. हो तर अगं मग काय आलेच नाही. ऐक राया माझा म्हणतो मला. अगं काय म्हणतो राया. हे बघ तेव्हा राया म्हणते. अगं काहीतरीच काय नक्कीच. राया माझा म्हणतो मला किती सुंदर साडी. अगं साडी तर काय सुंदरच आहे पण